श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कशा आहेत? मस्त आहे ना. आमच्या अनुला शाळेतून घेऊन आली सकाळचा. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. आता हा दुसरा व्हिडिओ परत काढलेला आहे. तर अनुला आमच्या शाळेतून आणलेला आहे. 2 नंबर मुलीला पण आणायला जायचं आहे, पण तिची 4 वाजता शाळा सुटते, म्हणून तिला 4 वाजता आणायला जायचं. मग ते ह्या दरम्यान काय झालं, माझ्या सुट्टीला स्कॅम एक झाला. तो मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओत सांगितलं की स्कॅम झालं आहे करून, नाही सांगितलं असणार. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की मी शाळेतून मुलांना सोडून आल्यानंतरला मला एक फोन आला की तुमच्या अकाउंटला पैसे टाकलेत करून. नाही, तुमच्या वडिलांनी सांगितलं आहे मला की तुम्हाला 2000 रुपये पाठवायला सांगितले आणि मग ते तुम्ही तुमच्या वडिलांना पाठवा असं सांगितलं त्या माणसाने मला. आणि त्याच्यानंतरला मग काय झालं की मला नुसतं बँकेचा मेसेज आला. आणि माझं कसं की मला ह्यांनी आधी सांगितलेलं, कोणी सांगितलेलं काय माहिती नाही मला, पण माझ्या असं लक्षात आलं की बाबा मी अकाउंट एकदा मी चेक करावं माझं. तर मी अकाउंट माझा चेक केला. नुकतंच हे सगळं होण्याच्या आधीच मला एक मेसेज आला की बॅलन्स शीट वगैरे अशी येते की नाही, किंवा आपण लाडक्या बहिणीच्या पैशाची वाट बघत असतो, त्याच्यात मेसेज येतो या काय. मग त्याच्यासाठी मग मी मेसेज चेक केला पहिला मी माझा. तर बघते तर अकाउंटला माझ्या पैसे जेवढे आहेत तेवढेच आहेत करून. त्याच्यात पार्सलवाला पण आला. ते पार्सल घेतलं मी मुलींसाठी हेअरबँड मागवलेले. तर ते पार्सल मी ठेवलं आहे तसं उचलून. तर त्याच्यामध्ये असा सीन झाला की जणू काय मला ना स्वामींनीच सांगितलं असेल. एक म्हणतात ना, एक देवाचा इशारा असतो या काय असतो, हा माझा अनुभव आहे. तर हा स्वामींनी दिलेला हा अनुभवच मी म्हणते. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला कमेंट करून सांगा की नेमकं काय आहे करून. नेमकं शाळेतून आल्याच्या नंतरला ही गोष्ट अशी घडलेली आहे जी माझ्या सोबतीला आहे. आणि मला ह्या बाबतीत, आणि आपण कसं घरगुती महिला असतो म्हणून आपण जास्त ट्रान्झॅक्शन काय करत नाही. फक्त काय आपल्या मुलांना काय लागतंय, पेन्सिल, खोडरबर, इरेझर, येताना 5 रुपयाचं 10 रुपयाचं खाऊ द्यायचं असतं, हे आपल्याला फक्त माहिती असतं. तर त्याच्यासाठी कसं आपण मिस्टरांकडून पैसे घेतो किंवा आपण गुगल पे करत असतो. मिस्टरच देतात आपल्याला आणि आपण गुगल पे करतो. तर माझं पण तसंच चाललेलं असतं की मिस्टरांनी जर मला दिले तर मी आपलं घेते वगैरे, मुलांना खाऊ वगैरे. ते पण कंटिन्यू मी घेत नाही मुलांना खाऊ वगैरे. तर आज असा सीन झाला की जेणेकरून मेसेज नेमकाच मुलांना मी मोठ्या मुलीला स्केल घ्यायची होती, त्यामुळे मी तिला स्केलसाठी पैसे दिलेले. तर तिला म्हटलं मी नंतरला देते करून, पण मी नंतर ऑनलाईन करून आली मी त्यांना, दुकानदारांना. घरी आल्यानंतर मला फोन आला. तेवढं बॅलन्स वगैरे आपला माहितीच असतं आपल्याला किती बॅलन्स आला आणि किती नाही करू. आणि आपलं प्रत्येक टायमाला जेव्हा पण आपण कॅश ऑनलाईन कॅश करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला रिफंडमध्ये आपल्याला चेक बॅलन्स म्हणून असं येतंच. आपण बॅलन्स चेकच करत राहतो. तर त्या क्षणी मला हा फोन आला अननोन नंबरने. तर मी आता मला वाटलं पार्सलवाल्याचा फोन आहे. तर मी उचलला. तर मला म्हणायला लागलं की असे तुमच्या वडिलांचं नाव आहे, तर हे तुमच्या वडिलांचंच नाव आहे का, हे तुमचे कोण लागतात, काय लागतात, हे असे प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलं. मी म्हटलं हो करून माझे वडीलच आहेत करून, असं मी त्यांना सांगितलं. आणि त्याच्यामध्ये कसं त्यांनी मग लगेच सांगितलं की तुमच्या वडिलांनी, आणि ही 2-3 दिवस आधीचीच गोष्ट आहे, आमच्या वडिलांनी सांगितलेलं मला की बाळा मला पैसे लागणार आहेत, असं जरा घरातलं काम आहे करून, म्हणून हे मला पैसे लागणार आहे. आणि नेमकं त्याच्यात हा फोन आला. तर मला वाटलं काय की खरंच माझ्या वडिलांनी पैसे मागितलेत करून. पण त्यांनी मला काय सांगितलं आधी की तुमच्या वडिलांचे पैसे माझ्याकडे बाकी आहेत, म्हणून तुमचं मला गुगल पेचा नंबर मला सांगा करून. मी म्हटलं की गुगल पेचा नंबर मी का सांगू करून, असं मी म्हटलं. तर त्याच्यामध्ये काय त्यांनी केलं की त्याने मला विचारलं की हाच नंबर आहे का. मी म्हटलं हो हाच नंबर आहे करून. तर त्याने त्या नंबरवरती मला 10 रुपये पाठवले. मला 2दा 10 रुपये पाठवले, असं मला टेक्स्ट मेसेज केला. मी तो तुम्हाला टेक्स्ट मेसेज मी तुम्हाला साईडला स्क्रीनशॉटमध्ये मी दाखवीनच. तो नेमका आजचाच आहे आणि आजच्या तारखेचंच आहे. हे तुम्हाला मी प्रूफ पण मी दाखवीन तुम्हाला. तुम्हाला वाटत पण असेल की काय काय लोकांना वाटतं की बाबा व्ह्यूज पाहण्यासाठी आणि सबस्क्रायबर अचीव करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे काढत असतात, पण असं काही नाही आहे. मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं की मी जे माझे वर्तमानमध्ये घडतंय ती गोष्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर माझ्याबरोबर हा आज घडलेला आहे. तर ती टेक्स्ट मेसेज मी पूर्ण तुम्हाला स्क्रीनशॉट लावून मी तुम्हाला दाखवेन. तो लावलेला असेल तर तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतरला मग मला 2दा 10 रुपयाचा मेसेज टाकला त्याने, टेक्स्ट मेसेज. आणि मी म्हटलं की 10 रुपयाचा टेक्स्ट मेसेज झाला,
पण माझ्या अकाउंटचा नंबरचा मेसेज नाही आला. हे इथं डोकं जरा चालवायला पाहिजे घरगुती महिलांनी तर, की टेक्स्ट मेसेज तुम्हाला फसवण्यासाठी टेक्स्ट मेसेज तुम्हाला रिप्लाय करतात फॉरवर्ड, पण तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून तुम्हाला टेक्स्ट मेसेज येत नाही. तर त्याच्यामध्ये माझी ही टूप पेटली की मी मागाशीच अकाउंट माझं मी चेक केलं, त्याच्यामध्ये मला एक्स्ट्रा पैसे वगैरे काही दाखवले नव्हते. आणि आता नुसतं ओन्ली टेक्स्ट मेसेज येतोय, तो सुद्धा आपल्या बँकेचा नाही. तर ह्याच्यावरती लक्ष ठेवा आणि तुम्ही फसवू नका, एवढं मात्र करा. तर मी असं केलं की त्याला म्हटलं की ठीक आहे, तू पाठवून दे करून माझ्या अकाउंटला पैसे. मी असं म्हटलं, या नंबरला पैसे पाठवून दे असं म्हटलं. तर त्या माणसाने काय केलं, मला म्हटलं 2,000 मी पाठवतो. 2,000च्या जागी त्याने 20,000 त्याने टाकले. 20,000 टाकले म्हणजे कसे, त्याने टेक्स्ट मेसेज केला. तर मला म्हणतो काय, मॅडम चुकलं माझं करून की मी 1 मी जास्त लावलं आणि मला तुम्हाला 20,000 रुपये गेले, तर प्लीज मला माझे पैसे रिटर्न करा, असं तो मला म्हणला. तर मी काय म्हटलं, ठीक आहे, जेव्हा मी मुंबईला येईन तेव्हा तू कुठे राहतोस ते मला सांग आणि तुझा मला कॉन्टॅक्ट नंबर दे, मी तुला फोन करेन, त्या टायमात तू ये घ्यायला. मग तो मला काय म्हणला की मॅडम असं नका करून मला अर्जंटली मला माझे पैसे मला रिटर्न पाठवा, मला माझे 18,000 रुपये मला परत पाठवा. मी म्हटलं नाही मी असं काही करू शकत नाही करून, आणि शक्यतो हा माझा अकाउंट आहेच नाही करून, पहिली गोष्ट तर ही. तर मी म्हटलं की बाबा तू असं कसं तू म्हणतोस की तुम्ही मला आत्ताच पाठवा, मी काय शिकलेली नाही आहे आणि मी काय ऑनलाईन वगैरे मी हे करत नाही करून, मी त्याला म्हटलं. मग तो म्हटलं नाही मॅडम, माझ्याकडून चुकून गेले तुमच्याकडे पैसे करून आणि तुम्ही मला प्लीज मला रिटर्न पाठवा. मी म्हटलं तुला मी एकच शब्द म्हणते की मी हा चालूच तू फोन ठेव, मी आत्ता मी पोलीस चौकीला जाते आणि हा तुझा नंबर मी पोलीसवाल्याला देते आणि काही तुझे पैसे जे असतील ना ते मी काय करते, मी पोलीसवाल्यांच्या खात्यात मी टाकते, ते तुला ह्या नंबरवरती तुला रिटर्न करतील करून. मग त्याने लगेच फोन कट केला. त्याच्यानंतरला मी माझ्या मिस्टरांना फोन केला. मिस्टरांना सांगितलं की अहो असं झालं आहे करून, की एका माणसाने फोन केला मला आणि त्यांनी म्हणलं की तुझ्या पप्पांना 2,000 रुपये माझ्याकडे स्वतःकडे 2,000 रुपये बाकी आहे, ते मला तुझ्या वडिलांना द्यायचे. आणि मी त्यांना सगळी गोष्ट ती सांगितली जी तुम्हाला मी आत्ता रिप्लायमध्ये सांगितली ती. तर त्यांनी काय केलं, ह्यांनी काय सांगितलं मला की असं काहीही करू नकोस की तुझा गुगल पेचा नंबर या स्क्रीनशॉट वगैरे काहीही तू असं पाठवू नकोस की जेणेकरून तुझा नंबर वगैरे हॅक होईल. आणि ही गोष्ट आपल्या भारतामध्ये खूप म्हणजे जोरात चाललेली आहे की भरपूर माणसांचे लाखो रुपयेसुद्धा ह्याच्याने गेलेले आहेत. तर मग प्लीज तुम्ही फसवू नका, हीच माझं सांगण्याचा उद्देश आहे. ॲक्च्युली तुम्हाला मी स्क्रीनशॉटमध्ये मी तुम्हाला दाखवेनच की मला मेसेज कुठल्या प्रकारे काय आलेले, ते मला तीन वेळा मेसेज आलेले आहेत, ते तुम्हाला मी ॲट द प्रूफ म्हणून मी दाखवेन. तर तुम्हाला हे कितपर्यंत व्हिडिओ योग्य वाटते आणि मी जे बोलली मी त्याला ते योग्य बोलली की नाही मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय प्लीज पुढे जाऊ नका. मला मोटिवेशनची खूप गरज आहे, का कारण की माझे सबस्क्रायबर 1000 झालेले आहेत, पण त्याच्यासाठी टाईम वॉचिंग माझी कंप्लीट होत नाही. तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला भरपूर छान व्हिडिओ असे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि खरंच मला ना आजचा दिवस गुरुवार आहे आणि सकाळपासून मी म्हणजे कसं अचानकमध्ये स्वामींचं नाव माझ्या तोंडातून येतच येतं करून. तर ह्या स्वामींचा अनुभवच झाला माझ्यासाठी तर अनुभव झाला. तुमच्यासाठी काय झालं हे मला तुम्ही नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आता इथेच संपवते आणि तुम्हाला कसं वाटलं तो नक्की सांगा. आणि माझ्या दिनचर्यासुद्धा माझी जी सकाळची मी टाकले तो सुद्धा माझा व्हिडिओ पहा आणि पुढचा अजून तुम्हाला व्हिडिओ माझे बघायला भेटतील. आणि माझे अनुभव वगैरे अजून खूप असे अनुभव आहेत की ते तुम्हाला शेअर करायलाच पाहिजे. असं असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करा. आणि मी प्रत्येकाच्या चॅनलवरती बघते की अनुभव माणसाचे खूप छान आहे. म्हणजे एखाद्या माणसांचे खूप चांगल्या प्रमाणात आहे, एखाद्या माणसांना त्यांची प्रचितीसुद्धा आलेली आहे. तशीच प्रचिती ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आजच्या बाबत झालेली आहे. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. सगळे उठल्यापासून ते झोपेपर्यंत स्वामींचं नाव तोंडात असतं, माझ्या काळूबाईचं नाव तोंडात असतं, माझ्या जीवदानी आईचं नावसुद्धा तोंडात असतं माझ्या. तर तुम्ही मला मोटिवेशन करा आणि मला मोटिवेशनची खूप गरज आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते तुम्ही नक्की सांगा. माझ्या मुलांचा अभ्यास वगैरे घेण्यामध्ये त्याचे मला जरा व्हिडिओ करायला भेटत नाही आहेत, कारण की माझा मोबाईल पकडण्यासाठी कुणी नाही आहे.
आणि मी म्हणजे मुलांचा अभ्यास वगैरे मला घ्यायला लागतो. जर मला जर टाईम नसेल तर मी माझ्या मिस्टरांना सांगते की बाबा तुम्ही आज मुलांचा अभ्यास घ्या करून, थोडाफार तरी का होईना पण त्यांना थोडाफार तरी अभ्यास त्यांनाचा थोडा घ्या. म्हणजे जरासरी पोरी कसे खेळकर असतात, पोरांना अभ्यास करायला जरा कंटाळा येतो. दिवसभर ती लोक उशिरा शाळेतून येतात, त्या कारणाने कसं ती लोक थकतात आणि त्यांना नुसते खेळायला बघतात. त्यांचं खेळ हे आयुष्यातून आजच्या पोरांचं तर गेलेलंच आहे. आपल्या टायमाला कसे आपण अभ्यास करायचो पण तेवढाच आपण खेळायचो सुद्धा, आपला शरीराचा व्यायाम वगैरे पण व्हायचं, शारीरिक दृष्टीने आपण खूप चांगलं होतो. पण आत्ताची मुलं तशी नाही आहेत. आत्ताची मुलं टेन्शन लगेच घेतात, काही गोष्ट कुठली गोष्ट नाही आली तर. मग ते तसं होऊ नये म्हणून माझा मुलांसाठी खूप म्हणजे प्रयत्न थोडाफार चालू आहे की मुलांना जास्तीत जास्त खुश ठेवावं, टेन्शन फ्री ठेवावं असं. त्या माध्यमातून मी सगळं तुम्हाला सांगत राहीन. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकता व्हिडिओ. आणि माझे नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू. काय करा, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या अनु म्हणते बघा, कशी म्हणते मन बाबू इथे बघून. थांब थांब दाखव, थांब दाखव, थांब. ठीक आहे, थँक्यू.